तर परत एकदा नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मेडबाब्स अकॅडमीमध्ये. तर आज आपण नर्सिंग बेस क्वेश्चन्स बघणार आहोत या सिरीजमध्ये. ठीक आहे, तर चला सुरू करूया. तर आपला पहिला प्रश्न आहे, विच अमॉंग द फॉलोइंग डेटा विल गिव्ह मोर ॲक्युरेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग अन एंड स्टेज रिनल किडनी डिसीज अ क्लायंट्स फ्लूइड स्टेटस. ठीक आहे, काय विचारलं आपल्याला इथे? क्लायंटचं फ्लूइड स्टेटस विचारलं आहे. ठीक आहे, फ्लूइड स्टेटस विचारलं आहे. ठीक आहे, ओके. तर ज्या पेशंटमध्ये काय आहे, एंड स्टेज किडनी डिसीज आहे, एंड स्टेज रिनल डिसीज किंवा किडनी डिसीज म्हणा सारखंच असतं. ठीक आहे, हा डिसीज आहे, त्या पेशंटमध्ये इनटेक आणि आउटपुट फार महत्त्वाचा असतो. कारण अशा पेशंटमध्ये काय होतं, यांची किडनी फेल झालेली असते. एस्पेशली जर आपण फिफ्थ स्टेजची गोष्ट करतो म्हटलं तर. ठीक आहे, फिफ्थ स्टेज जर म्हटलं तर किडनी फेल आहे यांची. यांना एक तर डायलिसिस मिळालं पाहिजे किंवा मग किडनी ट्रान्सप्लांट झालं पाहिजे, तरच हे यांचं होऊ शकते, जमू शकते काम, नाही तर नाही जमणार. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला इनटेक आउटपुट हा फार महत्त्वाचा असतो. का बरं? इनटेक आउटपुटमुळे काय माहिती पडतं आपल्याला की पेशंट किती फ्लूइड घेतो आहे आणि किती फ्लूइड बाहेर टाकतोय. ठीक आहे, यांच्यामध्ये बाहेर जाणारच नाही, तर त्याच्यामुळे काय होणार आहे, वेट गेन होणार आहे किंवा एडेमा येणार आहे. तर हे प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याला हे इनटेक आउटपुट मॉनिटर करणं फार महत्त्वाचं असते. ठीक आहे, चलो दुसरा प्रश्न, अकॉर्डिंग टू रूल ऑफ 9. रूल ऑफ 9चा प्रश्न आहे बर्न टॉपिकचा. A 40-year-old patient who has burn over the front of the chest and abdomen has about percentage विचारला आहे. ठीक आहे, आणि बर्न कुठे झाला म्हणते, फ्रंट ऑफ द चेस्ट अँड ॲब्डोमेन. चला ठीक आहे, आता मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो की रूल ऑफ 9 कसं काम करते. ठीक आहे, तर कन्सिडर करा की हा एक व्यक्ती आहे. ठीक आहे, आणि हा काय आहे, त्याचा फ्रंट पार्ट आहे. ठीक आहे, हा तोच व्यक्ती आहे, पण हा कसा उभा आहे, हा उलटा उभा आहे. ठीक आहे, म्हणजे बॅक साईड असं समजा तुम्ही. तर या व्यक्तीमध्ये आपण रूल ऑफ 9 कसा कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे, तर हेड जो असतो, आता हे काय आहे, फ्रंट आहे असं कन्सिडर करा, आणि हे काय आहे, बॅक आहे असं कन्सिडर करा. तर हेड जे असते ते 4.5% असते, 4.5%. ठीक आहे, हात जे असतात ते सुद्धा 4.5%, 4.5% फ्रंट आणि 4.5% बॅक, 4.5% बॅक. आणि याला 2 मध्ये डिवाइड करतात. चेस्ट जी असते ती 9% असते, आणि जे ॲब्डोमेन असते ते 9% फ्रंट, बॅक सुद्धा 9% आणि 9% ॲब्डोमेन बॅक. ठीक आहे, त्याच्यानंतर लेग 9% असतो, 9%, आणि बॅक लेग सुद्धा 9% असतो, आणि 1% काय असते, 1% हा आपला इंग्वानल एरिया. ठीक आहे, चलो. तर आता आपल्याला काय विचारलंय, काय बंद झालं या व्यक्तीचं, फ्रंट ऑफ द चेस्ट, फ्रंट ऑफ द चेस्ट. ठीक आहे, फ्रंट ऑफ द चेस्ट बंद झालाय आणि ॲब्डोमेन बंद झालेलं आहे. ठीक आहे, तर 9 + 9 किती होते, 18%. तर 18% आहे का आन्सरमध्ये? येस. तर आपला आन्सर काय आहे, 18%. ठीक आहे, लक्षात घ्या, हेड जे आहे, पूर्ण जर हेड घेतो म्हटलं, म्हणजे समोरून आणि मागून दोन्ही असं पूर्ण हेड घेतो म्हटलं तर 9% होते. कारण फ्रंट किती आहे, 4.5, बॅक किती आहे, 4.5. हात जर घेतो म्हटलं तर टोटल 9%, असा फ्रंट किंवा बॅक घेतो म्हटलं तर 4.5%, आणि पाय किती असतो, 18% टोटल. एक पूर्ण पाय 18% असतो, पण जर फ्रंट किंवा बॅक घेतो म्हटलं तर 99% असतो. ठीक आहे, ओके, हे लक्षात घ्या. रूल ऑफ 9 हे फार महत्वाचं आहे, याच्यावर भरपूर क्वेश्चन येऊ शकतात. चलो तिसरा आहे, अ सिलेंड्रिकल पार्ट ऑफ द नर्वस सिस्टम लोकेटेड विदिन द वर्टिब्रल कॅनल. वर्टिब्रल कॅनलमध्ये लोकेटेड आहे म्हणते, सिलेंड्रिकल पार्ट असा कुठला आहे म्हणते. तर आणि नर्वस सिस्टीम म्हणते, नर्वस सिस्टीममध्ये 2च गोष्टी येतात रे बाबा. काय ते, एक तर ब्रेन येते आणि दुसरं येतं शेपूट येते. शेपूट म्हणजे स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, ही स्पायनल कॉर्ड. तर 2च गोष्टी आहे नर्वस सिस्टममध्ये. पहिला ऑप्शन आहे सेरेबिलम. पहिली गोष्ट तर ब्रेन जो असते सिलेंड्रिकल नसते. वर्टिब्रल कॉलममध्ये थोडी असते ब्रेन, कुठं असते, कवटीत असते है ना, डोक्याच्या कवटीत असते. तर क्रॅनियममध्ये असते. तो ब्रेन कुठं आहे, क्रॅनियममध्ये, क्रॅनियम. आणि स्पायनल कॉर्ड कुठं आहे, वर्टिब्रल कॅनलमध्ये. ठीक आहे, तर दोन्हीमध्ये अंतर आहे बाबा.
तर पहिला आहे सेरेबेलम. सेरेबेलम कुठं असते? हे छोटासा पार्ट दिसतं ना शेवटचा, हा छोटासा पार्ट दिसतोय शेवटचा, तो आहे सेरेबेलम. सेरेबेलम काय करते? कोऑर्डिनेशनचं काम करते, कोऑर्डिनेशन ऑफ बॉडी मुवमेंट. याच्यावर प्रश्न येऊ शकते की सेरेबेलमचं काम काय, फंक्शन काय, तर कोऑर्डिनेशन ऑफ बॉडी मुवमेंट सेरेबेलम. कॉर्पस कॅलोसम. कॉर्पस कॅलोसम एक छोटासा भाग असते. आता समजा हा एक हेमिस्फिअर आहे, दुसरा हा एक हेमिस्फिअर आहे, तर या दोन ब्रेनच्या पार्टला मधात जो जोडणारा भाग असते ना, त्याला आपण म्हणतो कॉर्पस कॅलोसम. ठीक आहे. तर याला आणखी काय म्हणतात? याला रिले एरिया पण म्हणतात. ठीक आहे, या पार्टला. म्हणजे याच्यातून इन्फॉर्मेशन एका लोबमधून दुसऱ्या लोबमध्ये जाते, दुसऱ्या लोबमधून पहिल्या लोबमध्ये येते. कॉर्पस कॅलोसम. मेडुला ऑब्लॉंगेटा. मेडुला ऑब्लॉंगेटा काय असते? मेडुला ऑब्लॉंगेटा पण एक छोटासा पार्ट असते जो स्पायनल कॉर्डच्या सुरुवातीला राहते. असं असते, पॉन्स असते मेडुला, त्याच्या खाली पॉन्स असते आणि मग स्पायनल कॉर्ड चालू होते. ठीक आहे, तर मेडुला ऑब्लॉंगेटा. त्याच्यानंतर येते स्पायनल कॉर्ड. हा मेडुला ऑब्लॉंगेटा काय करते? ब्रेन मधले जे ऍक्टिव्हिटीज आहे, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड याच्या मधात यांना जोडण्याचं काम करते. ठीक आहे, याच्यामधले जे सिग्नल्स आहेत ते एकमेकांना पाठवण्याचं काम मेडुला ऑब्लॉंगेटा करते. स्पायनल कॉर्ड तर आत्ता सांगितलं मी तुम्हाला, स्पायनल कॉर्ड खाली असते वर्टिब्रल कॉलम मध्ये. तर आपला आन्सर जे आहे ते काय आहे? स्पायनल कॉर्ड आहे. ठीक आहे, स्पायनल कॉर्ड. नंबर 4 प्रश्न. मोस्ट कॉमन कॉज ऑफ अस्थमा. अस्थमाचा मोस्ट कॉमन कॉज काय आहे म्हणते? तर मोस्ट कॉमन कॉज असतो अस्थमाचा, तो आहे ॲलर्जी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हे जी केचा पण प्रश्न आहे, जी के इन नर्सिंग आहे. हे काय आहे? जी के इन नर्सिंग. अस्थमाचा कॉमन कॉज काय आहे, नंतर निमोनियाचा कॉमन कॉज काय आहे, असं भरपूर सारे कॉमन कॉजवाले प्रश्न विचारतात, तर लक्षात ठेवा तुम्ही. अस्थमाचा कॉमन कॉज ॲलर्जी. 5वा प्रश्न. वर्टिकल ट्रान्समिशन विचारलाय. वर्टिकल ट्रान्समिशन सीन इन विच टाईप ऑफ हेपॅटायटिस. तर पहिले आपल्याला हेपॅटायटिस काय माहीत असलं पाहिजे. हेपॅटायटिस किती आपल्याजवळ? ए बी सी डी ई असे हेपॅटायटिस आहे आपल्याकडं, बरोबर आहे. त्याच्यातला वर्टिकल ट्रान्सफर विचारलाय. पहिला जो आहे ए कसा ट्रान्सफर हे होते, म्हणजे ए कसा स्प्रेड होते, तर ए स्प्रेड होते फिको ओरल रूटने. फिको ओरल रूट. फिको ओरल रूट म्हणजे कसा? म्हणजे जर त्या व्यक्तीच्या विष्ठेला किंवा जर पाण्यात मिसळली, पावसाळ्यात बघा तुम्ही, चिखल होते सगळीकडे आहे ना, पचपच होते, आणि ते पाणी जर नदीत गेलं, नदीचं त्याने ते इन्फेक्टेड झालं, नदीचं पाणी जर आपण पिलो, तर त्याच्यामुळे काय होते? जे हेपॅटायटिस ए आहे तो पसरते. हेपॅटायटिस ए आणि हेपॅटायटिस ई हे दोन्ही तसेच आहे, सारखेच आहे. ठीक आहे, फिको ओरल रूटने पसरणारे आहे. त्याच्यानंतर जसा कॉलरा पसरतो ना तसं. त्याच्यानंतर आहे बी, हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी हा सर्वात खतरनाक आहे, हा पसरतो व्हर्टिकल ट्रान्समिशनने. आता हे व्हर्टिकल ट्रान्समिशनचा अर्थ काय होते? एका मिनिटात सांगतो. व्हर्टिकल ट्रान्समिशन होते म्हणजेच मदर टू बेबी ट्रान्समिशन. आता मदर टू बेबी ट्रान्समिशन कशा कशा प्रकारे होऊ शकते? तर एक तर होऊ शकते की बा जेव्हा बेबी कुठे असते, इनसाइड है ना, तर एक तर होते इन युटेरो किंवा मग आता बाहेर निघत आहे तर ड्युरिंग डिलेव्हरी. ठीक आहे, किंवा मग बाहेर निघाल्यानंतर जेव्हा न्यू नॅटल पिरियड असतो त्या पिरियडमध्ये, म्हणजेच किंवा ड्युरिंग न्यू नॅटल पिरियड. याच्यापैकी कुठल्याही कारणाने जर बेबीला हेपॅटायटिस बी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणतो. ठीक आहे, लक्षात आलं? ओके. ऑप्शन सी. आता सी जे आहे हेपॅटायटिस सी, हा सुद्धा कसा होते? हा ब्लड बॉर्न आहे, म्हणजे ब्लड मुळे होऊ शकते. ब्लड ट्रान्सफ्युजन करतो ना आपण, ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे होऊ शकते. ठीक आहे, तर हा थोडासा वेगळा आहे, ते लक्षात ठेवा. ए आणि ई फिको ओरल, बी कसा आहे? व्हर्टिकल ट्रान्समिशन, सी कसा आहे? ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे, ओके डॉक. हेपॅटायटिस कव्हर झाला. याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी हेपॅटायटिस डिटेलमध्ये सांगितलं, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. अ स्मॉलेस्ट बोन ऑफ द ह्युमन बॉडी. जी के इन नर्सिंग आहे आपला. काय? जी के इन नर्सिंग. नर्सिंगचा जी के आहे, याच्यात काहीच बदलत नाही. जे माहीत पाहिजे ते नाही माहीत पाहिजे. तर
स्मॉलेस्ट बोन इन ह्युमन बॉडी कुठला रे बाबा सांगा. स्मॉलेस्ट असते स्टेपस. स्टेपस कुठे असते? कानामध्ये. त्याला इयर बोन म्हणते. ठीक आहे, स्टेपस कानात असते. लॉंगेस्ट बोन कोणता आहे? लॉंगेस्ट बोन इन ह्युमन बॉडी ते असते फीमर. आणि फीमर कुठं असते रे बाबा? फीमर कुठं असते? फीमर असते पायामध्ये, म्हणजे मांडीमध्ये तसं म्हणू शकतो आपण. लेग मध्ये असते. ठीक आहे, लेग बोन म्हणा किंवा थाय बोन म्हणा, थाय. ठीक आहे, ते लॉंगेस्ट बोन. ठीक आहे, नंतर वर्टिकल बोन कोणता आहे? वर्टिकल बोन कोणता आहे? वर्टिकल बोन, एक मिनिट हा. चलो ओके, त्याच्यानंतर आहे हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल बोन. हॉरिझॉन्टल बोन कोणता आहे? क्लॅविकल. क्लॅविकल. ठीक आहे, क्लॅविकल. यालाच आणखी काय म्हणते? कॉलर बोन म्हणते. कॉलर बोन, एक मिनिट हा. कॉलर बोन. ठीक आहे, कॉलर बोन. ओके, हॉरिझॉन्टल स्मॉलेस्ट झाला, लॉंगेस्ट झाला, हॉरिझॉन्टल झाला. ठीक आहे, आता हे लक्षात ठेवा, हे काय आपलं GK नर्सिंग आहे. ठीक आहे, चला 6वा प्रश्न झाला. 7वा प्रश्न. अरे आणखी एक गोष्ट सांगून देतो इथे मी तुम्हाला. झिफी स्टर्नम. झिफी स्टर्नम जे आहे, स्टर्नम माहिती आहे तुम्हाला? चेस्ट बोन. याला चेस्ट बोन पण म्हणतात, चेस्ट बोन. आणि हे जे बोन आहे कसं असते? फ्लॅट असते, फ्लॅट बोन असते. आणि याच्या बॅक साईडला काय असते? बॅक, याच्या बॅक साईडला काय असते? याच्या बॅक साईडला असते हार्ट. याच्या बॅक साईडला काय असते? हार्ट असते. ठीक आहे, त्याला आणखी एक नाव आहे मीडिया स्टेनल कॅव्हिटी. मीडिया स्टेनल कॅव्हिटी. ठीक आहे, मीडिया स्टेनल कॅव्हिटी हे असते. ठीक आहे, चलो 7वा. अ पेशंट अंडरगोइंग कॅन्सर किमोथेरपी इज वॉमिटिंग फ्रिक्वेंटली. कॅन्सर किमोथेरपी आहे, वॉमिट करत आहे. तर ड्रग ऑफ चॉईस इन केसेस. ड्रग ऑफ चॉईस विचारला आहे. ठीक आहे, अर्गोटामाइन नाही आहे, कारण अर्गोटामाइन कुठे देतात? अर्गोटामाइन मायग्रेन मध्ये देतात. ठीक आहे, मायग्रेन पेन कमी करण्यासाठी जे मेडिसिन देते ते अर्गोटामाइन, किंवा मग आपलं वेस्क्युलर हेडॅक जे असतात है ना, वेस्क्युलर हेडॅक, त्याच्यामध्ये आपण देतो अर्गोटामाइन. ठीक आहे, ऑन्डेनसेट्रॉन. ऑन्डेनसेट्रॉन अँटीइमेटिक आहे, अँटीइमेटिक स्पेशली फॉर किमोथेरपी, स्पेशली फॉर किमोथेरपी. तर आपला आन्सर काय आहे? ऑन्डेनसेट्रॉन. नंतर आहे सिमेटिडिन. सिमेटिडिन काय आहे? सिमेटिडिन जसं ते एक ड्रग असतं ना, याला आपण काय म्हणतो? H2 रिसेप्टर वाले जे असतात, H2 रिसेप्टर ब्लॉकर जे असतात, H2 रिसेप्टर अँटागोनिस्ट म्हणा किंवा ब्लॉकर म्हणा, अँटागोनिस्ट. ठीक आहे, हे काय करते? हे म्हणजे आपल्या जे स्टमक असते त्याच्यामध्ये जे ऍसिड सिक्रेट होतं ना, ते ऍसिड सिक्रेशन कमी करून टाकते. ठीक आहे, म्हणजे कशात कामी येते? हार्टबर्नमध्ये. हार्टबर्नला जळजळी म्हणतो आपण. ठीक आहे, किंवा मग त्याच्यामुळे जे अल्सर होतात ना, त्याला काय म्हणतो? पेप्टिक अल्सर्स. त्याच्यामध्ये आपण देतो सिमेटिडिन. ठीक आहे, नंतर आहे ब्रोमोक्रिप्टिन. ब्रोमोक्रिप्टिन एकदम बढिया ड्रग आहे, त्याला म्हणतो आपण डोपामाइन रिसेप्टर अँटागोनिस्ट, सॉरी ॲगोनिस्ट. रिसेप्टर ॲगोनिस्ट, डोपामाइन रिसेप्टर ॲगोनिस्ट आहे. ठीक आहे, डोपामाइन वाढवते हा. तर आपण हे कशामध्ये देतो? कशाच्या ट्रीटमेंटमध्ये देतो? तर हायपरप्रोलॅक्टेमिया. हायपरप्रोलॅक्टेमिया ज्यांच्यामध्ये मिल्क सिक्रेशन जास्त होऊन जाते, मिल्क प्रोडक्शन सिक्रेशन, प्रोडक्शन सिक्रेशन एकच गोष्ट आहे. तर ज्यांच्यामध्ये मिल्क सिक्रेशन जास्त होतं त्यांच्यामध्ये देतो. आणि दुसरं पार्किन्सन्समध्ये देतो.
पार्किन्सन्समध्ये का बरं देतो, तर जे पार्किन्सन्समध्ये जे जर्की मुवमेंट्स होतात ना ते कमी करण्यासाठी आपण देतो असतो ब्रोमोक्रिप्टिन. ठीक आहे, ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 8. टॉयलेट ट्रेनिंग शुड बी स्टार्टेड फॉर अ बेबी ॲट द एज ऑफ. हां, टॉयलेट ट्रेनिंग कधी सुरू करायची म्हणते बेबीमध्ये. तर ऑप्शनमध्ये दिला आहे इन्फंट, टोडलर, प्रीस्कूलर, स्कूल एज. त्याचा आन्सर आहे टोडलर. का बरं आन्सर टोडलर आहे, तर टोडलरमध्ये काय होते, टोडलरमध्ये स्पिंक्टर कंट्रोल येतो. स्पिंक्टर कंट्रोल येतो. बॉवेल ब्लॅडर जे मुवमेंट होते ना त्याच्यावरती कंट्रोल येतो आपला, व्हॉलंटरी कंट्रोल. तर त्याच्यामुळे ते काय करू शकतात, कंट्रोल करू शकतात. त्याच्यामुळे आपण टॉयलेट ट्रेनिंग कशात देतो, टोडलरमध्ये देतो. त्याच्यामध्ये आणखी प्रश्न येतो डिफरंट एज ग्रुपमध्ये. जसं आता निओनेट, निओनेटचा एज ग्रुप काय असतो याच्यावर प्रश्न येतो. निओनेटचा एज ग्रुप असते, या तर तुम्ही 4 वीक्स लिहा, 4 वीक्स ऑप्शनमध्ये असेल तर, नाही तर 1 मंथ लिहा. ठीक आहे, हे काय एज ग्रुप आहे निओनेटचा. निओनेट नंतर येते इन्फंट. इन्फंट कोणाला म्हणतो आपण, ते 1 महिन्यापासून तर 12 महिन्यापर्यंतचा, 1 to 12 मंथ, 1 to 12 मंथ म्हणा किंवा 1 इयर म्हणा, चालते. तो कोण असते, इन्फंट. त्याच्यानंतर टोडलर. टोडलर कोणता असते, टोडलर असते 1 वर्षापासून 1 इयर to 3 इयर. 1 इयर to 3 इयर वाला जो असते टोडलर असते. टोडलर नंतर प्री स्कूलर येते, म्हणजे स्कूलमध्ये जायच्या आधीचा वाला बच्चा. प्री स्कूलर असते 3 वर्षापासून 5 वर्षापर्यंत. तसं काही 6 वर्षापर्यंत पण घेतात, डिपेंड्स ऑन, पण 3 ते 5 हे स्टँडर्ड आहे. त्याच्यानंतर स्कूल. स्कूल एजमध्ये वाला बच्चा किती जाते, मग तो आता 6 वर्षापासून धरून घेऊ आपण, 6 पासून 12 पर्यंत किंवा 13 पर्यंत धरा इयर्स ऑफ एज. कारण त्याच्यानंतर काय होते, एकदा ते काय म्हणते मासिक पाळी सुरू झाली त्याच्यानंतर काय होते, माणूस अडोलसंट होते, अडोलसंटमध्ये जाते. अडोलसंट एजमुळे हे 18 पर्यंत. ठीक आहे, 18च्या खाली, 12च्या वर 18च्या खाली, ते अडोलसंट. अडोलसंट नंतर मग तुम्हाला माहिती आहे, पण क्वेश्चन सर्वात जास्त माहिती आहे का याच्यावर येते, हे या एज ग्रुपमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात पेडियाट्रिक्समध्ये. ठीक आहे, तर हे एज ग्रुप तुम्ही लक्षात घ्या. ओके, चलो नेक्स्ट. वॉल्व्युलस. वॉल्व्युलस इज ऑल्सो रेफर्ड ॲज. ठीक आहे, वॉल्व्युलस काय आहे, वॉल्व्युलस ज्यांना ही टर्म माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगतो मी. वॉल्व्युलस एक टाईप असते, कशाचा टाईप आहे हा, इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचा. इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. ठीक आहे, याच्यावर भरपूर प्रश्न येतात इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनवर, कारण कॉमन कंडिशन आहे. चलो पहिला ऑप्शन बघून घ्या. टेलिस्कोपिंग ऑफ बावेल. टेलिस्कोपिंग ऑफ बावेल याला काय म्हणतात, याला म्हणतात इंटरसेप्शन. इंटरसेप्शन म्हणजेच काय होतं, टेलिस्कोपिंग. म्हणजे आता हे इंटेस्टाईन आहे असं, ठीक आहे, तर इंटेस्टाईनमध्ये काय होते, हा समोरचा भाग काय होते, मागच्या भागात घुसून जाते असा. ठीक आहे, ते टेलिस्कोपिंग. टेलिस्कोप कसा घुसते एकमेकात आणि छोटा होऊन जाते, तसंच इथे काय होते, इंटेस्टाईन आतमध्ये घुसून जाते, टेलिस्कोपिंग म्हणते याला. ठीक आहे, असं. तर ते इंटरसेप्शन हे पण एक टाईप आहे इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचा. अधेजन हा एक टाईप आहे. ट्विस्टिंग ऑफ द बावेल, हे वॉल्व्युलसला ट्विस्टिंग म्हणतात. ठीक आहे, त्याचा आन्सर काय, आन्सर सी, ट्विस्टिंग ऑफ द बावेल. आणि हे युजली कशात होत असते, कुठल्या पार्टमध्ये होत असते, तर हे होत असते आपल्या सिग्मॉइड कोलॉनमध्ये. सिग्मॉइड कोलॉन हा सर्वात कॉमन साईट आहे कशाची, ट्विस्टिंग ऑफ बावेल किंवा वॉल्व्युलस फॉर्म होण्याची. ठीक आहे, ओके. नंबर 10, इन्फेक्शन इन अ पेशंट विथ कॉम्प्रोमाइज डिफेन्स. कॉम्प्रोमाइज डिफेन्समध्ये काय झालं आहे, याची इम्युनिटी कमी झाली आहे. इम्युनिटी कमी झाली आहे या पर्टिक्युलर माणसाची बाय अन एजंट ऑफ लो व्हायरुलन्स. लो व्हायरुलन्स दॅट वूड नॉट प्रोड्यूस इन्फेक्शन इन नॉर्मल पेशंट. अरे बापरे, हे खतरनाक आहे. म्हणजे काय सांगतं, एक व्यक्ती आहे, ठीक आहे, एक पर्टिक्युलर पर्सन आहे, त्या पर्सनचं काय कमी झालं, इम्युनिटी कमी झाली आहे. ठीक आहे, इम्युनिटी कमी झाली आहे, त्याच्यामध्ये एक डिसीज होतोय, इन्फेक्शन होतंय, इन्फेक्शन म्हणा, डिसीज म्हणा, इन्फेक्शन होतंय, जे पण ते असं इन्फेक्शन होतंय जे नॉर्मल व्यक्तीमध्ये होत नाही, ते त्याच व्यक्तीमध्ये होते ज्याची इम्युनिटी कमी झाली आहे असं म्हटलं इथे. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतात याचं म्हणजे त्याची टर्म विचारली. तर अशा इन्फेक्शनला आपण म्हणतो असतो अपॉर्च्युनेटिक इन्फेक्शन, आन्सर सी. ठीक आहे, अपॉर्च्युनेटिक म्हणजे कोणतं, जिथे ते अपॉर्च्युनिटीची वाट पाहत असते, संधी बघत राहते. ही माणसाची इम्युनिटी कमी झाली की ती संधी तो साधते आणि काय करते, इन्फेक्शन कॉज करते, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन. बाकी ऑप्शन पण बघून घेऊ. पहिला सबक्लिनिकल. सबक्लिनिकल इन्फेक्शन
सब क्लिनिकल इन्फेक्शनचा अर्थ ते सब क्लिनिकल म्हणजे ज्याच्यामध्ये साईन सिम्पटम दिसतात. सब क्लिनिकलमध्ये याच्यामध्ये नो साईन सिम्पटम्स. ठीक आहे, याच्यामध्ये काही साईन सिम्पटम दिसत नाही. तर कसं आहे इन्फेक्शन सब क्लिनिकल. जसं HIV चा पेशंट असतो ना, HIV चा पेशंटमध्ये याचा इन्क्युबेशन पिरियड 10 वर्षाचा आहे, 10 इयर्स. 10 वर्षापर्यंत काहीच साईन सिम्पटम दिसत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर साईन सिम्पटम दिसायला सुरुवात होते, तर सब क्लिनिकल आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं बघू, नोझोकोमियल. नोझोकोमियल काय असते? तर नोझोकोमियल इन्फेक्शनला आपण त्याचं आणखी एक नाव आहे, त्याच्या आधीच्या व्हिडिओ सांगितलं आहे मी तुम्हाला, हॉस्पिटल ॲक्वायर्ड. हॉस्पिटल ॲक्वायर्ड म्हणजे आपण हॉस्पिटलमध्ये चाललो एका कारणासाठी, पण तिथल्या इन्व्हायरमेंटमुळे तिथे इन्फेक्शन असतं भरपूर, त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर तुम्हाला जर दुसरं एखादं इन्फेक्शन होत असेल तर त्याला आपण हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन म्हणत असतो. आणि हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन किंवा नोझोकोमियल इन्फेक्शनमध्ये सर्वात कॉमन कंडिशन असते निमोनिया. हॉस्पिटल ॲक्वायर्ड निमोनिया. ठीक आहे, याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे अपॉर्च्युनिस्टिक, सांगितलं मी तुम्हाला आत्ताच, त्याला इम्युनिटी कमी झाल्यावर होत असते ते. ठीक आहे, त्याच्यानंतर आयट्रोजेनिक इन्फेक्शन, हे पण मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं आहे. आयट्रोजेनिक इन्फेक्शन म्हणजे काय होते? कॉज्ड बाय आयदर ट्रीटमेंट ऑर बाय फिजिशियन. ट्रीटमेंट फॉल्टी झाल्यामुळे किंवा फिजिशियनच्या चुकीमुळे जे इन्फेक्शन तुम्हाला होत असते त्या इन्फेक्शनला आयट्रोजेनिक इन्फेक्शन म्हणतात, ॲडमिट झाल्यानंतर. ठीक आहे, चलो, आजचे झाले आपले 10 क्वेश्चन्स. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय.